नमस्कार साथींनो. आपण पाहतो की कोणत्याही प्राण्याच्या 3 मूलभूत अंतःप्रेरणा असतात: आहार, मैथून आणि निद्रा. पण माणसामध्ये आणखी एक अंतःप्रेरणा निर्माण झाली, ती म्हणजे माणसाचा मेंदू विचार करू लागला, जो कोणताही प्राणी करत नाही. तर हा माणसाचा मेंदू विचार करताना हळूहळू निसर्गाचं निरीक्षण करू लागला आणि त्यातनं उत्तरं शोधायचा प्रयत्न करू लागला. आणि हे करताना आपलं जीवन सुकर कसं होईल, सोपं कसं होईल, ह्याचा सतत त्याचा ध्यास लागलेला होता. सतत प्रयत्न तो तसा करत होता. आता आपण असा विचार केला, आपल्या घरात सुद्धा आपल्याला एखादं काम करायचं असेल तर एखादी गोष्ट सोप्यात सोप्या पद्धतीने कशी करता येईल याचा आपण विचार करतो. म्हणजे आपण एक उदाहरण घेऊया की समजा 2 धातूची भांडी एकात एक घट्ट अडकली आहेत, तर ती काढायची कशी? शक्ती उपयोगाची नाही, कारण ती निघणार नाहीत. त्यामुळे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ह्या पद्धतीने आपण जर शालेय विज्ञान व्यवस्थित शिकलेलो असू तर त्या शालेय विज्ञानातलं एक तत्त्व लक्षात घेतलं की ती गोष्ट आपल्याला करता येते आणि मग ते काम सोपं होतं. म्हणजे काय तर आपण शाळेत शिकलेलो असतो की उष्णतेने कोणताही पदार्थ प्रसरण पावतो आणि गारवा मिळाला की तो आकुंचन होतो. मग अशा वेळेला ही घट्ट एकात एक अडकलेली भांडी आहेत, ही काढायची असेल तर काय करायचं? तर पाणी उकळवायचं. पाणी उकळल्यानंतर ते पातेला बाजूला ठेवून त्या उकळलेल्या पाण्यात बाहेरचं भांडं राहील आणि आतल्या भांड्यामध्ये बर्फाचं गार पाणी ठेवायचं. त्यामुळे काय होईल तर जे बाहेरचं भांडं आहे ते प्रसरण पावेल उष्णतेमुळे आणि आतलं भांडं आकुंचन पावेल, एक थोडीशी फट निर्माण होईल, ते सहज बाजूला करता येईल. म्हणजे अशा प्रकारे सोपी युक्ती वापरून आपण ते काम सोपं करू शकतो. तर असे वेगवेगळे प्रयत्न माणसांनी केले आणि आपलं जीवन सुसह्य आणि सोपं कसं होईल याचा प्रयत्न सुरू केला. यातच काय घडलं तर तुमच्या लक्षात येईल की खूप वर्षापूर्वी ॲरिस्टॉटल तत्त्वज्ञ होता. त्याला असं वाटायचं की जर अवजारं स्वयंचलित झाली, स्वतःहून काम करू लागली, तर धन्याला गुलामाची गरज लागणार नाही. म्हणजे तेव्हापासून माणसाने कोणती गोष्ट सोपी कशी करायची ह्याचा विचार करायला सुरुवात केला होता. साधारणतः 1956 साली डार्टमाउथ परिषदेमध्ये स्वयंचलित यंत्राच्या अभ्यासासाठी ऑटोमेटा स्टडीज याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं पहिल्यांदा नाव दिलं गेलं. तोपर्यंत अर्थातच संगणकाचा शोध लागला होता. तरी आपल्याकडे आलेलं नव्हतं संगणक, तरी पाश्चात्य देशात लागलेला होता. तिथे बऱ्यापैकी संगणकावर काम सुरू झालेलं होतं. तर 20व्या शतकामध्ये एक मार्विन मिनस्की नावाचा शास्त्रज्ञ होता, विचारवंत होता. त्याने माणसाच्या मेंदूला हाडामासाचं यंत्र असं म्हटलं. आणि त्याच वेळेला आपल्या लक्षात येईल की दुसरीकडे वेनेस बॉम नावाचा एक शास्त्रज्ञ होता. त्याने एलायझा नावाचा एक चॅटबोट तयार केला की ज्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता त्याच्या मेंदूमध्ये घातलेली होती. म्हणजे अशा प्रकारे काम सोपं व्हावं. आता शास्त्रज्ञ साधारणतः काय करतात तर नवीन तंत्रज्ञान शोधून काढतात ते कशासाठी काढतात तर समजा आता पूर्वी हाताने गणितं करावी लागत, त्यात कॅल्क्युलेशन करायला खूप वेळ जात असे. मग शास्त्राने गणकयंत्र शोधलं आणि त्यातनं आपलं काम सोपं केलं, वेळ वाचू लागला. शास्त्रज्ञ वेळ वाचवायच्या मागे का असतात? कारण त्यांचं असं म्हणणं असतं की हा जो उरलेला वेळ मिळेल त्या उरलेल्या वेळात मी आणखीन चांगलं संशोधन करू शकेन. त्यासाठी प्रत्येक गोष्ट ही सुसह्य आणि सोपी पद्धतीने कशी होईल हे बघण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणून आपल्या स्वयंपाकघरातलं तुम्ही बघताय की नोकरदार स्त्रिया असतात, त्यांना स्वयंपाक करायला पूर्वीच्या काळी जेवढा वेळ लागत असेल तेव्हा आत्ता वेळ नसतो. त्यामुळे स्वयंपाकघरातली अनेक उपकरणं अशी आहेत की ते त्यांचा वेळ वाचवतात. अशा प्रकारे तंत्रज्ञान पुढे पुढे गेलेलं आहे. आता मी ह्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत साधारणतः 85 साली जेव्हा विज्ञान कथा लिहायचो तेव्हा त्या विज्ञान कथा लिहिताना त्यावेळेला मोबाईल नव्हता, काहीच नव्हतं. मोबाईल ही कल्पनासुद्धा कोणाच्या डोक्यात नव्हती. संगणक नुकताच आला होता, टी व्ही, कलर टी व्ही नुकताच सेटल होत होता. तर त्यावेळेला मला असं वाटायचं
की तेव्हा आम्ही बैठक मारून 3-3 तास हाताने पेनाने लिहायचो. पण त्यावेळेला असं व्हायचं बरेचदा की डोक्यातला विचाराचा वेग आणि लिखाणाचा वेग ह्याच्यात तफावत पडायची. त्यामुळे एक प्रकारचा अडथळा निर्माण झाला का वाटायचा. आणि मग त्यावेळेला माझ्या डोक्यात असा विचार आला, जो माझ्या एका कालयंत्र नावाच्या विज्ञान कथेमध्ये मी टाकला आहे, की अरे किती बरं झालं असतं जर मी ज्या वेगाने विचार करतो आहे त्याच वेगाने लिहिता आलं असतं तर किती बरं झालं असतं. असा त्या काळात मी विचार केला आणि तो त्या कथेत टाकला. आणि गंमत म्हणजे आपण आत्ता बघतो 21व्या शतकाच्या पहिल्या दशकात की मोबाईल फोन व्हॉइस टायपिंग करते. म्हणजे मी ज्या विचाराच्या वेगाने बोलतो त्याच वेगाने तिकडे लिहिलं जातं आहे. जी माझी कल्पना होती ती प्रत्यक्षात मी अनुभवली आणि तुम्हाला सांगतो की गेली 2 वर्ष मी पेनाने लिहिणं विसरलो आहे. मी फक्त व्हॉइस टायपिंग करून लिहितो आणि व्हॉइस टायपिंग करून लिहिल्यानंतर फक्त नंतर काय करायचं असतं तर स्पेल चेक करायचे असतात. पंक्च्युएशन म्हणजे अवतरण चिन्ह, स्वल्पविराम, पूर्णविराम एवढं फक्त चेक करायचं असतं की लेख पूर्ण करता येतो. म्हणजे पूर्वी मला ज्या लेखासाठी 3 तास लागायचे तो लेख मी हल्ली 1 ते 1.5 तासात पूर्ण करून टाकतो. अशा पद्धतीने ह्या सगळ्या तंत्रज्ञानाने आपल्याला सोयी करून दिलेल्या आहेत. आता त्याच वेळेला व्हिडिओ कॉल हा आत्ता आपण बघितो गेल्या काही वर्षात मोबाईल आल्यानंतर, पण आमच्या काळात व्हिडिओ कॉल ही कल्पना नव्हती. फक्त त्यावेळेला नुकतंच चंद्रावर माणूस गेला होता आणि तर त्यावेळेला मी एका विज्ञान कथेत तसं म्हटलं होतं की तो जो अवकाशवीर आहे तो आपल्या मुलाशी पृथ्वीवर बोलताना व्हीजी फोननी बोलला. व्हीजी फोन म्हणजे आता व्हिडिओ कॉल, पण त्यावेळेला व्हिडिओ हा शब्द माहीतच नव्हता आम्हाला. त्यावेळेला मी तो व्हीजी फोन असा शब्द घातला तिकडे आणि व्हिजी फोननी बोलले आणि असे त्या कथेत टाकलेलं होतं. म्हणजे त्या काळच्या काही कल्पना मी अशा केल्या होत्या ज्यानंतर मी प्रत्यक्षात अनुभवतो आहे आत्ता. त्यापूर्वी गंमत तुम्हाला सांगतो की हे सगळं करत असताना आम्ही जेव्हा घराच्या बाहेर पडायचो तेव्हा आम्ही नेहमी काय म्हणायचो, स्वतःला विचारायचो की पेरूचा पापा घेतला का. आता पेरूचा पापा म्हणजे काय तर पेन, रुमाल, चाव्या, पास. आम्ही मुंबईत असल्यामुळे रेल्वेचा पास लागायचा आणि शेवटचा म्हणजे पाकिट. आता मी घराच्या बाहेर पडताना फक्त पेरू एवढा शब्द उच्चारतो, कारण मोबाईलमध्ये पाकिट आहे, पास आहे आणि हल्ली रिमोट सेन्सरने आपण चावीचा उपयोग पण करू शकतो मोबाईलचा. त्यामुळे फक्त मोरू असा उपयोग करतो मी हल्ली पेरूच्या ऐवजी. मोरू म्हणजे मोबाईल आणि रुमाल एवढाच उत्तर करतो की आपण मोरू घेतला की नाही बरोबर बस. तर अशा पद्धतीने जीवन एवढं सुखद झालेलं आहे आपलं, हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर थोडक्यात मी जे पुस्तक लिहिले AIची वावटळ याविषयी तुम्हाला सांगतो. काय आहे की ह्या AIने गेल्या वर्षभरातच मोठ्या प्रमाणात आपल्या आयुष्यात धुमाकूळ माजवलेला आहे. तेव्हा अनेक प्रश्न ह्या AIमुळे निर्माण होणार आहेत. म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की AIमुळे नातेसंबंध, सामाजिक प्रश्न, स्त्रियांचे प्रश्न, वैद्यकीय प्रश्न, न्यायालयीन प्रश्न असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होणार आहेत. तर ह्या सगळ्या प्रश्नांचा उहापोह करणारे ह्या सगळ्या कथा आहेत. म्हणजे कसं की एक उदाहरण देतो तुम्हाला की अल्गॉरिथमिक शोषण नावाची एक कथा त्याच्यात आहे. त्या कथेमध्ये मी काय लिहिलं आहे तर आपण पाहतो की हल्ली आपण पुरुषसत्ताक ह्या समाज रचनेत आहोत आणि ही पुरुषसत्ताक रचना स्त्रियांना दुय्यम लेखते. आता शेवटी AI म्हणजे काय तर विदा जी भरलेली आहे ते म्हणजे डाटा भरलेला आहे त्याच्यात तोच. पुरुषसत्ताक वृत्तीची माणसं त्यामध्ये जी विदा भरणार ती पुरुषसत्ताक वृत्तीचीच असणार आहे. त्यामुळे कदाचित भविष्यामध्ये तो डाटा पुरुषसत्ताक वृत्तीचा असल्यामुळे ज्या स्त्रिया स्वतंत्रपणे विचार करत असतील त्या धोकादायक असाही विचार करू शकतात तो. आणि पुन्हा त्या काळातसुद्धा स्त्रिया ह्या दुय्यमच ठरवल्या जातील. म्हणजे आत्तापर्यंत माणूस स्त्रियांना दुय्यम ठरवत होता,
भविष्यात त्या चुकीचा डाटा टाकल्यामुळे मशीनसुद्धा स्त्रियांना दुय्यम ठरवलं की काय असं होऊ शकेल. तर अशी कल्पना करून मी कथा लिहिलेली आहे. तर अशा वेगवेगळ्या कथा मी लिहिलेल्या आहेत आणि त्या कथांच्या आधारे आपल्या सगळ्यांना सजग करायचं आहे की हे प्रश्न जर समाजात आले तर आपल्याला त्यांच्याशी कसं सामोरं जायला पाहिजे. जसं आपल्या लक्षात येईल की संगणक नवीन आला तेव्हा खूप लोकांना भीती वाटली की संगणक माणसाला नोकऱ्या घालवेल, काय करेल, हे सगळी भीती वाटली. आणि संगणक माणसाच्या डोक्यावर मिऱ्या वाटेल की काय असं त्या काळच्या लोकांना वाटायचं. मग अशा वेळेला आयझॅक असिमोव नावाचा एक लेखक होता. त्या आयझॅक असिमोवने 3 नियम तयार केले. रोबोटिक्सचे नियम म्हणतात त्याला. ते 3 नियम तयार केले आणि ते 3 नियम असे केले की ज्यामुळे रोबोट्स यंत्रमानव हा कधीही माणसावर कुरघोडी करू शकणार नाही. ते 3 नियम काय होते तर मी वाचून दाखवतो तुम्हाला. पहिला नियम असा होता की रोबोट कोणत्याही मानवाला इजा पोहोचवणार नाही किंवा निष्क्रिय राहून मानवाला इजा होऊ देणार नाही. म्हणजे पहिल्यांदा तो मानवाचं संरक्षण करेल. दुसरा नियम होता रोबोट मानवाने दिलेल्या आदेशाचे पालन करेल परंतु ते आदेश पहिल्या नियमाशी विसंगत नसतील. तिसरा नियम होता की रोबोट स्वतःच्या अस्तित्वाचे संरक्षण करेल परंतु ते संरक्षण पहिल्या आणि दुसऱ्या नियमाशी विसंगत नसतील, विरोधात नसतील. म्हणजे एकूणच ह्या सगळ्यात रोबो हा फक्त माणसाचं संरक्षण करेल, रोबो माणसावर कुरघोडी करणार नाही अशा पद्धतीचे नियम तयार ते जरी साहित्यात असले तरी त्याचा प्रभाव नंतर रोबोटिक्समध्ये पडला आणि त्याचा आधार घेऊन रोबोट्स तयार करण्यात आले. हे एक महत्त्वाचं आहे. ह्याच पद्धतीने ह्या याच्या वावटळ पुस्तकामध्ये मी एक शेवटची कथा लिहिली आहे. त्या कथेचं नाव आहे AI नियमन. म्हणजे AIमुळे जे प्रॉब्लेम्स निर्माण होणार आहेत भविष्यात त्यासाठी आपल्याला AIचे काही नवीन कायदे न्यायालयांना तयार करावे लागतील, काही नियम तयार करावे लागतील आणि मग आपण AIची भीती बाळगू शकणार नाही. पण AIच्या बाबतीत एकच सांगता येते की AI म्हणजे शेवटी काय तर त्याच्या स्टोअर हाऊसमध्ये भरलेली विधा. त्यामुळे AI हा माणसावर कुरघोडी करणं तसं कठीणच आहे कारण माणसाचा मेंदू हा सर्जनशील मेंदू आहे. एका क्षणात मी आत्ता बोलतोय, दुसऱ्या क्षणात बोलता बोलता मी एकदम भूतकाळात होतो माझ्या बालपणी, तिसऱ्या क्षणात मी एकदम काहीतरी कल्पना करतोय. ही जी मेंदूची वेगवेगळी एका क्षणात बदलण्याची क्रिया आहे एवढी बदलण्याची क्रिया AIमध्ये होणं शक्य नाही अजून तरी. आपण AIमध्ये कदाचित भावना ओतू शकू, AIमध्ये माणुसकी ओतू शकू पण AIमध्ये सर्जनशीलता निर्माण करू शकू की नाही याबद्दल मी साशंका आहे. तर असा हा AIच्या संबंधी माझ्या वेगवेगळ्या कथा आहेत. आपल्या भारताच्या विषयी जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येते की आपली भारतीय मानसिकता जी आहे ही धर्मप्रवण आहे. त्यामुळे आपण बरीचशी माणसं ही विज्ञान शिकतो, उच्च शिक्षित होतो पण आपल्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झालेला असेलच असं नाही. त्यामुळे एका बाजूला आपले इस्रोचे शास्त्रज्ञ मस्तपैकी चंद्राचं अवकाशयान सगळं व्यवस्थित काटेकोर विज्ञानाचे नियम पालन करतात आणि दुसऱ्या बाजूला तेच त्या नियम चंद्राच्या अवकाशाची प्रतिकृती बाराडीला जाऊन अर्पण करतात. हा विरोधाभास आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जाणवतो. याचं कारण लहानपणापासून आपल्या डोक्यामध्ये संस्कार झालेले आहेत. त्या संस्कारामुळे आपण सगळीच माणसं काही बदलू शकत नाही. काही माणसं तो पगडा जुगार देऊ शकतात. तेव्हा माझं नेहमी असं म्हणणं असतं की आपण सगळ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा स्वतःशी झगडलं पाहिजे, स्वतःशी झगडून बदलायचा प्रयत्न केला पाहिजे तरच आपल्या डोक्यामध्ये सामाजिक बदलाला सामोरं जायची ताकद येईल. तर तुमच्या लक्षात येईल की नेहरूजी जे होते ते अशा प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगणारे होते. त्यांनी वेगवेगळ्या संस्था उभारल्या असं त्याने सांगितलं. पण त्यांचं महत्त्वाचं काम काय होतं तर इंग्रजांनी कंगाल करून सोडलेला देश हा एखाद्या फिनिक्स पक्षाने उभारी मारावी त्या जिद्दीने त्यांनी आधुनिक करायचा चंग बांधला. आणि त्यासाठी त्यांनी परदेशातील आपले जे शास्त्रज्ञ होते जे परदेशात स्थायिक झालेले होते त्या अनेक शास्त्रज्ञांना स्वदेशी बोलवलं, त्यांच्या हातात वेगवेगळ्या संस्था दिल्या आणि त्यांना मुक्त काम करायला वाव दिला. हे अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यामुळे आपला भारत जास्तीत जास्त विज्ञानात पुढाकार घेऊ शकला. मग त्यांनी लक्षात घ्या की वेगवेगळ्या ज्या संस्था आपण म्हटलो इस्रो आहे,
भाभा अणुशक्ती केंद्र आहे, अशा सगळ्या संस्था उभारल्या गेल्या आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपण आधुनिक झालो. मला गंमत तीच वाटते की कंगाल भारत, की जिथे सोयीसुद्धा कधी निर्माण व्हायची नाही, कारखानदारी अत्यंत कमी होती, असा देश हातात आल्यानंतर नेहरूजी कधीही इंग्रजांच्या नावाने खडे फोडत बसले नाहीत. आज आपले विश्वगुरू हे कायम काँग्रेसच्या नावाने खडे फोडत असतात, पण त्यांच्या हे लक्षात पाहिजे की नेहरूंनी एवढी जी आपल्याला संपूर्ण वेगवेगळ्या संस्था उभारून दिल्या आहेत आणि त्यामुळे आपण चंद्रयान आणि मंगळयान करतोय, तर त्यांच्या नावाने खडे फोडले तर काय उपयोग आहे. त्यामुळे नेहरूजींनी काय केलं तर संकटाला संधी समजली आणि संकटाला संधी समजून त्यांनी आपला देश जास्तीत जास्त कसा आधुनिक होईल ह्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की नेहरूंना वेगवेगळ्या पद्धतीने, नाही कोणताही माणूस आहे त्याच्या हातून चुका होणारच, पण नेहरूंच्या हातून जरी चुका झालेल्या असल्या तरी त्यांचा चांगल्या कामाचं पारडं ते आहे ते खूप वर आहे आणि अशा छोट्या क्षुल्लक चुकांचं कावडे ते कमी आहे. त्यामुळे आपण बघताना जे पारडं चांगलं आहे त्याचा विचार केला पाहिजे आणि त्या माणसाचं मूल्यमापन केलं पाहिजे. शिव्या देऊन कोणतीही गोष्ट सुटत नसते, उलट आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि आत्मपरीक्षण केल्यानंतरच आपण प्रगतीपथावर जाऊ शकतो. तर अशी ही 2 पुस्तके मी लिहिलेली आहेत. आज ही पुस्तके बाहेर विक्रीला आहेत आणि ती आजच्या दिवशी सवलतीत आहेत. नेहरूंचं जे पुस्तक आहे ते 300 रुपयाचं छापेल किमतीचं 200 रुपयाला आहे आणि AIची वॉवटल जे पुस्तक आहे 250 रुपयाचं ते 150 रुपयाला मिळणार आहे. तर या सवलतीत ही 2 पुस्तकं आहेत. ही पुस्तकं तुम्ही वाचावीत. वाचल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया मला ईमेलने पाठवा. प्रत्येक पुस्तकात ईमेल दिलेला आहे. चांगल्या वाईट काय असेल त्या पाठवा आणि त्या पाठवल्यावर मी माझ्या पुढच्या आवृत्तीत बदल करायचा प्रयत्न करीन. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.